जल्लोष करायचा आहे, तशा प्रकारच्याच मार्गदर्शनाचा सूर होता. जल्लोष होणारच आहे आणि मार्गदर्शन कंटिन्यू चालू आहे. आज तर फक्त साहेबांनी सगळ्यांना भेटायला बोलवलंय. मार्गदर्शन सुरूच आहे आणि 16 तारखेला जल्लोष होणारच आहे. ठाकरे बंधूंचा मराठी महापौर बसणार आहे. मराठी अमराठी हा मुद्दा परत एकदा महायुती काढण्याच्या तयारीत आहे. तुम्ही स्वतः एक गुजराती आहात. गुजराती मराठी वाद सर्वश्रुत आहे. त्या अनुषंगाने काही मार्गदर्शन होतं? बघा, गुजराती अमराठी मुसलमान हिंदू मुसलमान हे सगळे त्यांना करायचंच आहे. पण ठाकरे बंधूंचं टार्गेट एक आहे की एकतर मुंबईचं डेव्हलपमेंट आणि दुसरा मराठी अस्मिता आणि मराठी भाषणाचं जे रक्षण करायचं आहे त्याच्यासाठी ठाकरेच लागणार आहे हे मला सुद्धा वाटतंय. म्हणून मी सगळ्यांना सांगतोय मराठी माणसांना की आता ही वेळ आहे, ठाकरेंसोबत उभे राहा आणि मराठी महापौर ठाकरेंचा बसवा. आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात नाराजीचा सूर पण आहे तुमच्या पक्षामध्ये पाहायला मिळतोय. उमेदवारीवरून जेव्हापासून युती झाली आहे तेव्हापासून नाराजीचा सूर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. नाराजीच्या अनुषंगाने काही बोल आहेत का राज ठाकरे?